या महत्त्वाच्या घडामोडींनंतर घेऊया इतर काही घडामोडींचा हा सुपरफास्ट आढावा। केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधल्या जमाते इस्लामी जम्मू काश्मीर या फुटीरतावादी संघटनेवर बंदी घातली आहे। दहशतवाद्यांना मदत आणि देशविरोधी कारवायांमुळे या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे। जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारा कलम 370 अंशतः शिथिल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। तसंच कलम 370 संदर्भातील 1954 सालच्या राष्ट्रपतींच्या अध्यादेशात बदल केले जाणार असल्याचं अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं आहे। जम्मू काश्मीरमध्ये एससी एसटी ओबीसींसह सवर्ण आरक्षण लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जम्मू काश्मीर आरक्षण अध्यादेश 2019 ला मंजुरी देण्यात आली आहे आणि त्यामुळे आता जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या रहिवाशांनाही अनुसूचित जाती जमाती ओबीसी तसंच आर्थिक मागासांचं आरक्षण लागू होईल। पाकिस्तानातील बालाकोट इथं जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं तळ उद्ध्वस्त केल्याच्या कारवाईचे पुरावे आपल्याकडे असल्याचं लष्करानं स्पष्ट केलंय। मात्र हे पुरावे जनतेसमोर कधी सादर करायचे हे सरकारचं काम आहे असं सुद्धा म्हणणं आहे। पत्रकार परिषदेनंतर अधिकाऱ्यांनी पाकिस्तानकडून भारताच्या हवाई हद्दीचं उल्लंघन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या F-16 लढाऊ विमानातील या मिसाईलचे तुकडे पुरावे म्हणून सादर केलेले आहेत आणि त्यामुळे हवाई हद्दीचं उल्लंघन केल्यासंदर्भात इन्कार करणाऱ्या पाकिस्तानचा खोटेपणा उघड झालाय। भारताचं युद्ध हे दहशतवाद विरोधात आहे। जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत राहणार तोपर्यंत आम्ही पाक पुरस्कृत दहशतवादी तळांवर कारवाई सुरूच ठेवणार असा निर्धार भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलानं संयुक्त पत्रकार परिषदेतून केलाय। एकीकडे शांततेची भाषा करणाऱ्या पाकिस्तानकडून नापाक कारवाई मात्र अविरत सुरू आहेत। पाकिस्तानने पुन्हा नौशेरामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। मात्र पाकच्या बॉम्ब हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं। रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पुलवामा हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं। तसंच दहशतवाद विरोधात रशिया भारताच्या सोबत असल्याचं आश्वस्त सुद्धा केलंय। भारत आणि पाकिस्तानमधील तणावात आता अमेरिकेनं उडी घेतलेली आहे। दोनही देशांमधला तणाव लवकरच कमी होईल, आम्ही मध्यस्थी करतोय असा गौप्यस्फोट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। व्हिएतनाममध्ये एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते। अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव सादर केला। जैशनं भारताचा अर्धसैनिक दल सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केलेला होता असं या प्रस्तावात म्हटलं गेलंय। दरम्यान संयुक्त राष्ट्रात हा प्रस्ताव मंजूर होईल की नाही हे पाकिस्तानचा मित्र चीनवर अवलंबून आहे। चीननं वेटो पॉवर असलेल्या सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असून अनेकदा मसूद विरोधात आणलेल्या प्रस्तावाला त्यांनी विरोध केलाय। जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर बंदी टाकावी या प्रस्तावाला आता एकूण 6 देशांनी पाठिंबा दिलाय। अझहरवर बंदीचा प्रस्ताव फ्रान्स लवकरच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत आणणार आहे आणि याला ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, सौदी अरेबिया आणि जपाननं संपूर्ण पाठिंबा दिलाय। मुस्लिम देशांनी सुद्धा पाकिस्तानला दणका दिला। अबुधाबीतल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन बैठकीत भारताला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलंय। 1 ते 2 मार्च दरम्यान अबुधाबीत होणाऱ्या OICच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज भाषण करणार आहेत। भारताची प्रगती रोखणं दहशतवाद्यांचं लक्ष असून भारताला अस्थिर करण्यासाठी म्हणून शत्रू देश प्रयत्न करत आहे। मात्र भारत एकीनं जगेल, लढेल आणि जिंकेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलाय। तसंच सैन्याच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास असल्याचं मोदी म्हणतात। दरम्यान देशाच्या सीमेवर वीर सैनिक आहेत म्हणून आपण आहोत असं म्हणत पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आपली जबाबदारी निभावण्याचं आवाहन केलंय। देशातल्या प्रमुख वाहिन्यांनी किंवा जगभरातल्या कोणत्याही वाहिन्यांनी एअर स्ट्राईक झाल्याची दृश्य दाखवली नाहीत आणि यामुळे हा हल्ला खरंच झाला यावर पुष्टी होत नाही असं वक्तव्य करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हल्ल्याचे पुरावे देण्याचं आवाहन केलंय। अंतर्गत सुरक्षा अबाधित राखणं आवश्यक असून मुंबई किंवा इतर शहरांमध्ये नेहमीपेक्षा जास्त निगराणी करणं आवश्यक असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलं। पाकिस्तानला धडा शिकवण्याकरता एअर स्ट्राईक करणं आवश्यक होतं। पाक विरोधात या कारवाईची गरज होती अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला चर्चेचं निमंत्रण दिलेलं आहे। यावरून मनसेने अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पाकिस्तानशी चर्चा करण्याची संधी सोडू नये असं आवाहन केलेलं आहे। मोदींनी ही संधी गमावता कामा नये असं राज ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय। भारत पाकमधील तणावपूर्ण वातावरणामुळे मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्यात आलं।
काल अर्थसंकल्पीय अधिवेशन संपवण्यात आलंय। पाकच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाच्या 11 व्हिडिओ लिंक युट्यूबवरून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आयटी मंत्रालयाकडून युट्यूबला हे महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत। मुंबईतल्या हायलाइटच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे। मुंबई मेट्रोतील सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे। मेट्रोच्या प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येते आहे। मुंबईतल्या समुद्रकिनारी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। मुंबईतल्या हायलाइटच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता अंधेरी रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना दक्ष आणि सतर्क राहण्याच्या महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे। यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी रॅली सुद्धा काढली होती। आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होते। पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळांमार्फत परीक्षा होणार आहे। जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अखेरची संधी असेल, तर नव्या अभ्यासक्रमानुसार ही पहिलीच परीक्षा असणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची यादीच न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। लोकसभेच्या या एकूण 48 जागांपैकी भाजप 25, शिवसेना 23 जागा लढणार आहेत आणि या 23 पैकी 19 जागेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते अमोल कोल्हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाण्याची चिन्ह आहेत। काही दिवसांपूर्वी कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती। माझ्या कारकिर्दीत एल्गार परिषदेवर गुन्हे दाखल करणाऱ्या पुण्याच्या पोलीस आयुक्तांना निलंबित केलं असतं तर असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं आहे। मात्र महाराष्ट्राचं प्रशासन अशा पद्धतीनं चालणं योग्य नाही असं म्हणत पवारांनी एल्गार परिषद आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यावरून भाजपवर टीकास्त्र डागलंय। राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होत आहेत, तर दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख असलेल्या संजय बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे। या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण ताज्या बातम्यांकरता पाहत रहा न्यूज 18 लोकमत।